श्री गणेशा होतोय आपल्या संघाचा आणि स्वतःचं देखील खातं खोलते 4 धावेने प्रमोद खांडेकर. कालच्या दिवसा बघूया शुक्रवारच्या दिवशी खूपच सुरेख खेळी केली होती प्रमोद खांडेकर यांनी. आता मात्र पुन्हा एकदा बघूया औपचारिकतेने हलकाच खेळून काढलाय 1 धावेसाठी. चांगली फलंदाजी बघायला मिळते. आता मात्र प्रमोद खांडेकर यांची 2 चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्या फलकावरती लागते 5 धावा. विजयजी टोकरे साहेबांचं खूप खूप धन्यवाद. सकाळच्या सत्रामध्ये इन ऍक्शन मध्ये बघायला मिळेल 81,000. आता मात्र बघूया ऋषी तरे यांनी एकच गावातून बिलॉंग करतात. ऋषी तरे आणि ऋषी पराड बघूया एकमेकांचे प्लस मायनस पॉइंट दोघांना देखील माहिती आहेत आणि त्या प्रकारची आता मात्र थोडस हवी होतोय ऋषी तरे ऋषी पराड वरती. चौकार मारून धावसंख्येत भर करतोय आणि स्वतःचं खातं खोलतोय 4 धावेने. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 9 धावा. आता मात्र पुन्हा एकदा बघूया कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण होईल. दुसरी धाव घेण्याचा कुठल्याच प्रकारचा प्रमोद खांडेकर यांचा इरादा दिसत नाही आणि एकच धाववरती थांबा दर्शवलाय. बघूया पहिला चेंडू पेस केला होता प्रमोद खांडेकर यांनी चौकारासाठी थेट चेंडू पाठवला होता. दुसरा चेंडू सिंगल मध्ये कन्वर्ट केला होता. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती ऋषी तरे आला होता. त्या चेंडूवरती चौकाराचा मारला होता. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आता मात्र बघायला मिळतोय. 4 चेंडू नंतर 10 धावसंख्या खर्च केली आहे सकाळच्या सत्रामध्ये. थोडस महागड असे षटक म्हणता येईल ऋषी पराड यांचं. आता मात्र 5 चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्या फलकावरती लागते 10 धावा. आणि आता मात्र बघूया हलकाच उपच्या दिशेने खेळून काढलाय प्रमोद खांडेकर यांनी 1 धावेसाठी. पहिलं षटक संपतंय. बिनबाद 11 धावा फलकावरती लागतायत. आता मात्र बघूया दुसरं षटक पावर आता मात्र बघूया निलेश सांबरे उर्फ लारा या नावाने जास्त पसंती मिळते. पहिला चेंडू चांगला हाताळलाय. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली आहे. सॉरी डॉट झालाय पहिला चेंडू. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव प्रमोद खांडेकर यांच्या पॅटीतून बघायला मिळते. हलकाच ओपच्या दिशेने खेळून काढला होता प्रमोद खांडेकरनी. सॉफ्ट हँडने डिफेन्स करू लागलेत आणि सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करू लागलेत. बघा सकाळचं सत्र आहे. दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे सकाळच्या सत्रामध्ये 50-55 धावा झाल्या तरी पण समोरच्या संघाला थांबवू शकतो हे दोन्ही बॅटरला माहिती आहे. त्या प्रकारची फलंदाजी. आता मात्र बघूया थोडस चांगला प्रयास केला होता. कट केला होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय.
ऋषी पराड यांच्याकडनं. बघूया मनोरगावचे भाऊजी जावाय निलेश सांबरे चांगल्या एक आता मात्र बघूया पुन्हा एकदा चौथा चेंडू सॉफ्ट हँडने खेळतायत प्रमोद खांडेकर. बघूया पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या होते 13 धावा झालेल्या आहेत. तेरा धावा झाल्यात फलकावरती. 4 चेंडू टाकून झालेत. बघूया पहिला चेंडू डॉट होता, दुसरा चेंडू 1 धाव, तिसरी धाव 1 धाव, चौथा चेंडू निर्धाव. एकूण 13 धावसंख्या झाल्यात. सॉरी, पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर 3 सिंगल आलेले, 14 धावा झालेल्या आहेत. थोडस स्कोररचं लक्ष जरा नव्हतं म्हणून. आता मात्र खूपच सुंदर चेंडू टाकला होता. बघूया पूर्णपणे निर्धाव जातोय. आता मात्र कुठेतरी गोलंदाज मात्र फलंदाजावरती हावी पडतोय. लारा सांबरे एक चांगला गोलंदाज. बघूया पॉवर प्लेचे षटक चांगल्या हाताळतात ते सातत्याने. गतवर्षी खूपच सुंदर गोलंदाजी केली होती त्यांनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता मात्र बघूया शेवटचा चेंडू असेल लारा यांचा, कशा प्रकारे ऋषी तरे. आणि आता मात्र पुन्हा एकदा बघूया बॅटफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू जातो निर्धाव. दुसरे षटक संपते आणि धावसंख्या फलकावरती लागते. चौदा धावा, बिनबाद 14. चांगली गोलंदाजी केले. तर मात्र वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो आणि संघातर्फे तिसरे षटक हाताळेल तर ऋषी पराड. दरम्यान बघूया तिसरे षटक घेऊन येतोय ऋषी पराड. आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी करतील बघूया. शुक्रवारच्या दिवसामध्ये चांगली फटकेबाजी केली होती प्रमोद खांडेकर यांनी. 2 षटकामध्ये 37 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर 4 षटकामध्ये जास्त धावा येऊ शकल्या नाही आणि पराभव स्वीकारावा लागला रुद्र या संघाला. आता मात्र शॉर्टपिच पर्याय चेंडू होता. बघूया 1 धाव तर सहजरित्या पूर्ण होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होईल. बघा सॉफ्ट हँडने खेळून काढला होता. प्रमोद खांडेकर यांनी. धावसंख्येत 2 भरवते, धावसंख्या फलकावरती लागते. आता मात्र 16 धावा. चांगली फलंदाजी बघायला मिळते. आणि आता मात्र काय चेंडू हाताळला होता, परंतु थोडीशी स्वेरफेकी म्हणता येईल, थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करताना बघायला मिळतोय ऋषी पराड. आता मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करताना पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय.
आता मात्र पुन्हा एकदा थोडीशी स्वेरफेकी बघायला मिळते दिशाहीन गोलंदाजी करताना. चांगलं षटक हाताळलं होतं पण थोडं सोरीचे महागड षटक हाताळलं होतं. 11 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर लारा सामने यांनी चांगल्या क्लास दाखवला, चांगला गोलंदाजीचा क्लास दाखवला होता. मात्र थोडेस खराब गोलंदाजी करताना धावसंख्या फलकावरती लागते. 19 धावा. आता मात्र पुन्हा एकदा हलक्याच हाताने खेळून काढलाय एक धावेसाठी. बघूया दोन्ही बॅटरला माहिती आहे की ऋषी पराड क्लास उत्तुंग दर्जाचा गोलंदाज आहे, त्याच्याकडे क्लास गोलंदाजी आहे. आता मात्र पुन्हा एकदा बघायला मिळतंय पंच इशारा करतायत वाईट चेंडू असेल, खराब फेकी असेल आणि अतिरिक्त अशी वाईटच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव मिळते. धावसंख्या फलकावरती वाढते. धावसंख्या 21 धावा. थोडस खराब असं गोलंदाजी म्हणता येईल. 2 चेंडू फक्त या षटकातून टाकून झालेत. आता मात्र पुन्हा एकदा बघूया ओपच्या दिशेने खेळून काढलाय, किती धावा घेतील. एक धाव तर सहजरित्या पूर्ण होईल आणि एकच धाववरती समाधान मानावे लागेल ऋषी तरे यांना. ऋषी तरे थोडेसे दुखापतग्रस्त झाले होते तरी सुद्धा आज आपलं 100% देत आहेत रुद्र या संघासाठी. आता मात्र चांगला चेंडू हाताळलाय. बघूया चेंडू जाते निर्धाव. ऋषी पराड यांचे एकूण 8 चेंडू टाकून झालेत. बघूया या षटकामध्ये 4 चेंडू वाईट टाकलेले आहेत. थोडस दडपणामध्ये असताना बघूया महत्वपूर्ण मॅच आहे हे ऋषी पराड यांना सुद्धा माहिती आहे. यानंतर एकच सामना असणार आहे. थोडस दडपणामध्ये गोलंदाजी करताना आता मात्र 5 चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्या फलकावरती लागते. आमचे लाडके स्कोरर रोशन जाधव बघ ना तिथून काय करता येईल का दुसऱ्या याच्यावरून घेता येईल. दुसऱ्या याच्यावरून सिंगलच आहे ना, मी बोललो सिंगल. ठीक आहे, थोडा आवाज कमी ठेवा मग. बघा 3 षटक संपलेत आणि धावसंख्या फलकावरती लागते 24 धावा. 18 चेंडू आणि 24 धावा. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आणि फलंदाजी देखील सकाळच्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केले, एकही गडीबाद केला नाही. आता मात्र बघूया ऋषी तरे आणि प्रमोद खांडेकर दुसरे षटक घेऊन येत आहे. लारा सांवरे बघूया आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करतात. 4थं षटक कर्णधारांनी त्यांच्या हातामध्ये दिलंय. बघूया 4 धावा खर्च केल्या होत्या, 3 धावा खर्च केल्या होत्या. तर मात्र बॅटरी डाऊन आहे.
करण्यात आलं होतं. एक बेस्ट फाउंडर म्हणून ज्यांची ओळख आहे इस्रार कादरी यांचं खूप खूप धन्यवाद. STMPL 2024 मध्ये बघूया. आता मात्र शिवानी स्पोर्ट संघाचे संघ मालक मी तर म्हटेन हॅलो शिवानी स्पोर्ट्स संघाचे संघ मालक सर्वच काही बघूया. जेव्हा इंटरव्ह्यू घेतला होता अनिकेत हरवटे यांचा ते म्हटलं होतं बघूया बाला आता मात्र दुसरे 5वं षटक घेऊन येते आणि चांगले तिकडे खूपच सुंदर झेल टिपलेला आहे. ऋषी तरे यांना पविलियनचा रास्ता दाखवला आहे. अनिकेत हरवटे यांच्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं होतं की वन मॅन आर्मी सारखे आमचे बाला पवार साहेब यांनी फक्त आम्हाला कुठेही एंट्री किंवा काही असेल आम्हाला खूप मदत करतात. त्यांचे पूर्ण परिवारसह आम्ही आमच्या कमिटीकडून धन्यवाद करतोय. सकाळच्या सत्रामध्ये बाला पवार तसेच त्यांची पूर्ण फॅमिली यांचे खूप खूप अभिनंदन. यापुढील समालोचन करतील दीपेश कंडी सर. Hello, check. Hello. Good morning, everyone. शुभ सकाळ. समालोचन कक्षमधून आदिवासी समाजाचा मान, स्वाभिमान, आन बान शान क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या पवित्र स्मृतीस ज्यांनी या भारत देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अत्यंत तरुण वयामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिली असे शूरवीर क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या पवित्र स्मृतीस आम्ही अभिवादन करीत आहोत. राघोजी बांगरे यांना देखील त्रिवार अभिवादन. सर्व आदिवासी समाज बांधवांना सन्मानाचा जोहार आणि खऱ्या अर्थाने सकाळच्या सत्रामध्ये समालोचन कार्याला प्रारंभ आणि शुभारंभ. आमच्या मुख्य व्यासपीठावर बाळा पवार सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. वेलकम सर. त्यांचं स्वागत सन्मान देखील आपण परिपूर्ण करणार आहोत. धावांची टोटल आपण पाहिले फलकावर आतापर्यंत 44 या अंकावर 44 ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी ही स्पर्धा STMPL 2024 हा 7वा हंगाम आहे या स्पर्धेचा आणि अत्यंत नेटनेटकं सुनियोजित शोभिवंत आरस पाणी बहारदार असरदार शानदार डौलदार ऐटदार वजनदार प्रफुल्लित शोभिवंत अशा स्वरूपाची भव्य दिव्य महाकाय
ही स्पर्धा पाहायला मिळते पालघर जिल्ह्यामध्ये. ज्या स्पर्धेचं नाव आहे, ज्या स्पर्धेची चर्चा आहे आणि खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, मनोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणारी सर्व गावं या स्पर्धेमध्ये समाविष्ट आहेत. पालघर तालुक्यातील अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. तसेच विक्रमगड तालुक्यातील अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेअंतर्गत. मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने रुद्र वॉरियर्स सावरखंड आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी 10 असा सामना इन ऍक्शन आहे. ऑन साइडला सजवलेला फटका, चांगल्या प्रकारचं क्षेत्र रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. धावांची टोटल प्रोग्रेस कार्ड वरती जाऊन पोहोचले ती 45 या अंकावर. 45 ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. व्हेरी फर्स्ट इनिंग इन ऍक्शन आहे. मुख्य व्यासपीठावर इसरार कादरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्रँड ऑफ मनोर प्रीमियर लीग या स्पर्धेचे फाउंडर आणि मनोर क्रिकेटला एका वेगळ्या असीम उंचीवर घेऊन जाण्यामध्ये जबरदस्त समर्थक म्हणून त्यांची वाटचाल ही मात्र खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटच्या परिपटलावर अधोरेखित करण्यासारखी आहे. एक सुंदर आणि एक कूल माइंडेड पर्सनॅलिटी म्हणून इसरार कादरी क्रिकेटवरील अफाट जिव्हाळा जोपासणारे व्यक्तिमत्व मैदानाच्या आतमध्ये धावचीच्या स्वरूपात फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण करण्याचा जो धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी टेंट संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रेसिडेंट प्रशांत दादा शिवराम गोवारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार व्यक्तिमत्व. सहर्ष स्वागत सकाळच्या सत्रामध्ये. कुलवर टप्प्याचा चेंडू होता ऑन साइडला. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन हाताने पाहायला मिळतोय. ऑन साइडला सजवलेला फटका आहे. चेंडू सरळ निघून चाललाय. पंचांचे संकेत पोहोचले जात आहेत. गजानन हिरेकर ब्रँड ऑफ नाला सोपारा यांचा इशारा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौकार 4 धावा आणि चौकाराच्या सहाय्याने प्रथम फलंदाजी करत असताना संघ आपण बघू शकाल रुद्र वॉरियर्स सावरखंड आदरणीय सुरेंद्र दादा गोवारी आणि हेमंत दादा गोवारी जे सावरखंड विभागातील कोहिनूर रत्न आहेत आणि त्यांचा संघ जो प्रथम फलंदाजी करतोय. धावांची टोटल 51 या अंकावर. फलंदाजी मार्कवर सुपरस्टार आयकॉन खेळाडू मयूर साबळा ब्रँड ऑफ कोंढाण कोहिनूर ऑफ कोंढाण अशी ज्याची ओळख पाहायला मिळते या टेनिस क्रिकेटच्या परिपटलावर. टेनिस क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरील एक ट्रम्प कार्ड खेळाडू म्हणून मयूर साबळा काय जबरदस्त ओळख प्राप्त केली या खेळाडूने. गतवर्षी 5 विकेट हॉल समवेत उत्कृष्ट फलंदाजी आणि यंदाच्या वर्षामध्ये देखील 5 विकेट हॉल त्याच्या नावे राहिला. दर्जेदार खेळाडू खूप कमी कालावधीमध्ये क्रिकेटच्या या क्षितिज वलयावर स्वतःचं नाव कोरलंय. पालघर डिस्ट्रिक्ट क्रिकेटच्या माध्यमातून मयूर साबळा सुपरस्टार आयकॉन ब्रँड ऑफ कोंडान ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. साईडला खेळायचं होतं पंच मात्र त्या ठिकाणी दर्शवतायत. बोट आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. काही क्षणांसाठी असं वाटलं या बॅटची एज लागली असावी. यस स्क्वेअर लेग पंच देखील दर्शवतायत कारण तो आवाज मात्र निनादला होता मैदानाच्या चहू बाजूंनी आणि त्या कारणास्तव इथे आपण बघू शकाल एक धाव जी परिपूर्ण करतात फलंदाज. 53 ऑन बोर्ड 53 धावा फलकावर. आमच्या समवेत रोशन जाधव खूप सुंदर पद्धतीने गुणलेखकाची भूमिका अदा करत असताना मला दर्शवतायत. 2 चेंडू अजूनही उर्वरित या षटकामधील आहेत. अपसाइडला सजवलेला फटका क्षेत्ररक्षक दीपक बेलकर
या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतील. खूप सुंदर थ्रो बघायला मिळाला दीपक बेलकर यांच्या माध्यमातून आणि धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. अत्यंत मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची अशी ही स्पर्धा आणि आदिवासी समाजाचा मान स्वाभिमान म्हणून स्पर्धेकडे पाहिलं जातं. आज अनेक गावे एकत्रित येऊन, त्या गावांमधील खेळाडू एकत्रित येऊन ही स्पर्धा साकारली जाते. सर्व संघ मालकांची खूप चांगली साथ मिळाली आणि त्या जोरावर मात्र अप्रतिम अशा पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. धावांची टोटल प्रोग्रेस कार्डवर जाऊन पोहोचले ती 54 या अंकावर. 54 ऑन बोर्ड. मुख्य व्यासपीठावर सकाळच्या सत्रामध्ये दिग्गज मान्यवर मंडळी उपस्थित होते. त्यांचं या षटकानंतर आपण स्वागत सन्मान करणार आहोत. विराज तारवी, ब्रँड ऑफ सावरखंड, इन ऍक्शन पाहायला मिळतोय. फलंदाजी मार्कवर ऑन साइडला हा सजवलेला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत, आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनंता पागी, पोलीस दलामध्ये कार्यरत असणारं एक दिग्गज व्यक्तिमत्व. पंचांचं बोट आकाशाकडे. समवेत शॉर्ट रन ची देखील त्या ठिकाणी ग्वाही दिली जाते. या शॉर्ट रन पंचांच्या माध्यमातून दर्शविण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकाल 6 षटकांचा खेळ संपन्न होतोय आणि 6 षटकांच्या समाप्ती अखेर फलकावर 54 54 धावा या सजलेल्या आहेत. 54 धाव फलकावर विजयासाठी 55 धावांचं टार्गेट हे समोर सेट करण्यात आलेलं आहे निर्धारित 6 षटकांमध्ये. चला, यानंतर जो सामना होणार आहे त्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार समालोचन कक्षमधून. दोन्ही देखील संघांचे सुपरस्टार आयकॉन खेळाडू आपण यायचा आहे नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता. AK 1000 दुर्वेस वर्सेस शिवानी स्पोर्ट्स सावरे. दोन्ही देखील संघांचे सुपरस्टार आयकॉन खेळाडू आपण नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी. आता आपण स्वागत सन्मान परिपूर्ण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय इस्रार कादरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. MPL या स्पर्धेचे फाउंडर आणि जेव्हा जेव्हा आम्ही मनोर विभागामध्ये समालोचनासाठी येतो तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने प्रत्येक स्पर्धेला ते हजर असतात. मला तरी वाटतं क्रिकेट त्यांचं फर्स्ट लव्ह असावं आणि नेहमीच क्रिकेटवरील अफाट जिव्हाळा ते मात्र जोपासत असताना पाहायला मिळतात आणि सरांचं आपण करणार आहोत शाही स्वागत. मी विनंती करतोय आणि हे स्वागत सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय प्रशांत दादा गोवारी. आपण आपल्या शुभ हस्ते ज्या स्पर्धेचे प्रेसिडेंट आहेत, आज आपल्या कन्या रत्ना समवेत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सरांच्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान या पाटील नेटवर्क त्या ठिकाणी आपल्याला कव्हर अप करेल. मेगा स्क्रीनवर खूप सुंदर आणि अद्वितीय दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेचे अध्यक्ष महोदय, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते प्रशांत शिवराम गोवार यांच्या शुभ हस्ते. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. आदरणीय इस्रार कादरी, मनोर विभागातील एक सुप्रसिद्ध आणि सुविख्यात असं हे व्यक्तिमत्व आहे आणि इस्रार कादरी आणि क्रिकेट ही कधीही न तुटणारी नाळ ही आपल्याला अनुभवायला मिळते ती क्रिकेटच्या माध्यमातून. आगतम स्वागतम सुस्वागतम. STMPLच्या 7व्या हंगामामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. पुढील स्वागतमूर्ती आहेत आज या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. मुख्य व्यासपीठावर आपण बघू शकाल म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुकेश दादा आपण नेहमीच पाहतो, ज्या वेळेला रोहित शर्मा खेळतात त्यावेळेला त्यांच्या सौभाग्यवती येतात सामने बघायला आणि आज आपण बघू शकाल बाळा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती कांक्षिणी आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती पूनम बाळाराम पवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ताईंना आपण सन्मानित करणार आहोत. मी विनंती करतोय या शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता आदरणीय मुकेश दादा
दादा जयराम गोवारी या स्पर्धेचे व्हाईस प्रेसिडेंट उपाध्यक्ष महोदय, आपण आपल्या शुभ हस्ते हा मान आणि सन्मान परिपूर्ण करायचा आहे। एक काळ असा होता जेव्हा स्त्री फक्त चूल आणि मूल या दोन्हीच गोष्टींसाठी ओळखली जायची, परंतु आता काळ बदललाय आणि स्त्री वर्ग जो खऱ्या अर्थाने गगन भरारी घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, गरुड झेप घेत असताना पाहायला मिळतोय आणि त्याचं एक उत्तम सर्वोत्तम जाज्वल्य मूर्तिमंत जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं। आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती पूनम बाळाराम पवार यांचा शुभ सन्मान जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे। मेगा स्क्रीनवर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून हे सुंदर क्षणचित्र त्या ठिकाणी कैद केलं जात आहे आणि ताई आपण आलात या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केलीत, त्याबद्दल STMPL आपले शतशः ऋणी आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम। स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे वक्तृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप सुंदर ठळक वाक्यरचना मात्र कोरून ठेवली इतिहासामध्ये। स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवाऱ्यातील देवता आणि या ठिकाणी आपण बघू शकाल हे स्वागत सन्मान परिपूर्ण करण्यात आले। पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय संतोष दादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत। यशस्वी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ख्याती। सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय संतोषजी खांडेकर तांबडमाळ, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय संतोष दादा पवार यांना सन्मानित करायचं आहे। यशस्वी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते आणि सरांचा शुभ सन्मान मेगा स्क्रीनवर आपण पाहणार आहोत। सामन्याला सुरुवात देखील झाली। मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल आतापर्यंत फलकावर 4 धावा झालेल्या आहेत आणि मुख्य व्यासपीठावर स्वागत सन्मान कॅमेरा आपल्याकडेच आहे संतोषजी, टेन्शन घेऊ नका, कॅमेरामॅन खूप हुशार आहे। जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या स्वागत सन्मानाकरिता। पालघर जिल्ह्यामध्ये टॉपचा कॅमेरामॅन आपण हायर केला या स्पर्धेसाठी अनुराग चव्हाण आणि त्यांचं खूप चांगलं कार्य पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळतं। आगतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागत। आता आपण वळूया लाईव्ह ऍक्शन मध्ये। आजच्या दिवसामधील पहिला सामना सुरू आहे दोन संघांमध्ये। रुद्र वॉरियर्स सावरखंड एका बाजूने जो क्षेत्ररक्षण करतोय, 55 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे निर्धारित 6 षटकांमध्ये आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ सद्यस्थितीमध्ये आईगाव देवी टीन आपल्याला पाहायला मिळतोय। धावांची टोटल फलकावरती आहे 4 या अंकावर। पहिल्या षटकामधील चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 2 चेंडू फेकून झालेले आहेत। सुंदर अतिसुंदर मनमोहक हृदय विजयक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। STMPL 2024 सीझन 7 गोलंदाज सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर। जयनाथ देसले सातिवली गावातून बिलॉंग करणारा एक हरहुन्नरी आणि अत्यंत अनुभवी असा हा क्रिकेटपटू आहे। खूप चांगला प्रवास या खेळाडूचा राहिलाय आणि या गोलंदाजीमध्ये संमिश्रण करण्यामध्ये मात्र खूपच तो माहिर आहे। चांगलं मिश्रण त्याच्या माध्यमातून व्हेरिएशन सातत्यपूर्वक बघायला मिळतं। ओव्हर 10 इयर्स 10 वर्षांपेक्षा जास्त या फॉर्मॅटमध्ये म्हणजे जो ओव्हरऑल फॉर्मॅट बनलाय या पालघर तालुका पूर्व विभागातच नव्हे तर पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये खेळण्याचा एक्सपिरियन्स त्याच्याकडे आहे। सातिवली संघाला खूप वर्ष त्याने रिप्रेझेंट केलंय ते या ग्रामीण विभागामध्ये। असा हा एक हरहुन्नरी खेळाडू टॅलेंटेड प्लेअर आपल्याला पाहायला मिळतो, युटिलिटी प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अर्थातच जयनाथ देसले। मनोर प्रीमियर लीग असेल, आदिवासी मनोर प्रीमियर लीग असेल, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव जयनाथ देसलेकडे खरपूस पाहायला मिळतोय। पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सजवलेला फटका यावेळेस सुंदर पद्धतीने आपण बघू शकाल क्षेत्ररक्षण बघायला मिळालं। चांगल्या पद्धतीने चेंडूला उचलून फेकण्यात आलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून। धावांची टोटल आहे प्रोग्रेस कार्डवर ती 5 या अंकावर 5 रन्स। पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिला तर खूपच सुंदर आणि बहारदार स्थितीमध्ये सुरू आहे। जयनाथ देसले ब्रँड ऑफ सातिवली, सातिवलीकर खुश असतील। कालच्या दिवसामध्ये पंकज पाटीलला आपण पाहिलं ज्याने स्पर्धेमध्ये रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली। 12 चेंडूंमध्ये अर्धशतक, न भूतो न भविष्यती, कुणाच्या ध्यानी मने आणि स्वप्नी नसताना अगदी युवराज सिंगची आठवण करून दिली। 12 चेंडूंमध्ये 50 धावा आणि सातिवलीकरांचा मात्र दबदबा राहिलाय तो STMPL या स्पर्धेमध्ये। सागर धानवा असेल, पंकज पाटील असेल आणि खास करून जयनाथ देसलेंना आपण सद्यस्थितीमध्ये इन ऍक्शन पाहतोय। येथे या रचनात्मक फटका खेळला गेलाय। एलिव्हेशन हवं तसं मिळालं नाही फलंदाजाला, परंतु धावा मात्र या ठिकाणी येत आहेत। फलकावर जर आपण लक्ष केंद्रित करून पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या अंकावर। पहिल्या षटकाचा खेळ हा कंप्लीट होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर प्रोग्रेस कार्डवरती 6 धावा पाहायला मिळत आहेत। नाणेफेकीचा कौल आपण करून घेणार आहोत दोन संघांमध्ये। व्हेरी नेक्स्ट मॅच ज्या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, मी विनंती करतोय AK 1000 दुर्वेस आणि शिवानी
स्पोर्ट्स सावरे. स्टार आयकॉन खेळाडू आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करून घेणार आहोत दोन संघांमध्ये. चला 1000 सुपरस्टार आयकॉन आपण यावं, आपणास आदरपूर्वक सन्मानपूर्वक विनंती करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. ओळख सामन्याकडे पहिल्या षटकामध्ये आल्या ते केवळ 6 धावा. खूप चांगली आणि अद्वितीय सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. मेगा स्क्रीनवर काही क्षणांमध्ये आपण सृषा हिला देखील कव्हर अप करणार आहोत. आज प्रशांतजी गोवारी यांचं कन्या रत्न या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर मात्र स्माइल आलंय जेव्हा तिचं नाव या ठिकाणी घेतलं गेलंय आणि तिला देखील आपण कव्हर अप करणार आहोत काही क्षणांमध्ये. गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. रफ्तार का सौदागर ब्रँड ऑफ सावरखंड विराज दारवी याचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला सजवला गेला फटका, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. सुपरस्टार आयकॉन खेळाडू या ठिकाणी मंद मंद पावलांनी टॉस बॉक्स कडे त्यांना पाहायला मिळत आहेत. सचिन रमेश पडवळे मनोर विभागामधील पोलार्ड म्हणून ज्यांची ओळख आहे आणि काय गेम प्लान मात्र आखला असेल हे मात्र बघण्यासारखं आहे. ते येणाऱ्या सामन्यामध्ये मोठं नाव राहिलंय त्या टेनिस क्रिकेटच्या परिपटलावर. जर प्रशांतजी आपण 2 वर्ष मागे गेलो तर ऑरेंज कॅप विनर म्हणून त्यांची ओळख याच स्पर्धेअंतर्गत राहिलंय आणि आजच्या दिवसामध्ये सचिन रमेश पडवळे याच्या बॅटमधून एक वादळी अर्धशतकी किंवा शतकी खेळी बघायला सर्वांनाच आवडेल आणि तो खेळाडू सद्यस्थितीमध्ये येतोय नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता. धावांची टोटल प्रोग्रेस कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ती 9. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करणार आहोत दोन संघांमध्ये. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. 1000 दुर्वेस विपक्ष शिवानी स्पोर्ट्स सावरे आणि ह्या नाणेफेकीचा कौल केला जाईल आदरणीय प्रशांत दादा शिवराम गोवारी या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष आणि सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपल्याला बघायला मिळेल. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. छोटी टोटल चेस करायचे आहे परंतु गोलंदाजांचं निर्विवाद वर्चस्व जे खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतं. सुरेख क्रिकेट क्वालिटी क्रिकेटचा आस्वाद आपण उपभोगू शकताय त्या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज विराज दारवी आपल्या षटकामधील 5वा चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. क्वालिटी बॉलर म्हणून ज्याची ओळख, अत्यंत वेगवान गोलंदाज. प्ले अँड मिस. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली षटक क्रमांक 2 मधील 5 चेंडू फेकून झालेले आहेत. अत्यंत इकॉनॉमिकल स्वरूपाचं षटक, बॅक टू बॅक 3 चेंडू हे निर्धाव स्वरूपामध्ये बघायला मिळाले. आउटस्टँडिंग पीस ऑफ बॉलिंग क्वालिटी बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवू शकतायत. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये फटका सुचवला गेलाय. दुसऱ्या धावेसाठी वळतायत क्षेत्ररक्षक डीप मध्ये. स्वतः सुपरस्टार आयकॉन खेळाडू त्या ठिकाणी बघायला मिळाला. मयूर साबळा ब्रँड ऑफ कोंडाण आणि त्याच्या माध्यमातून झालं हे क्षेत्ररक्षण. 2 षटकांचा खेळ जो आहे तो कंप्लीट होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर फलकावर केवळ 11 धावा पाहायला मिळत आहेत. 24 चेंडूंचा खेळ जो नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल दोन संघांमध्ये. मेगा स्क्रीनवरती आपण बघू शकतायत प्रशांत दादा शिवराम गोवारी आणि त्यांचं कन्या रत्न अर्थातच सृषा गोवारी नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून हे अत्यंत सुरेख सुंदर विलोभनीय दृश्य आपल्याला अनुभवायला मिळतं आणि आज ही चिमुकली देखील आस्वाद घेते आपल्या पिताश्रीं समवेत या स्पर्धेचा. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. अत्यंत नेटनेटक्या स्वरूपामध्ये शिस्तप्रिय स्वरूपामध्ये ही स्पर्धा आपण अनुभवू शकताय. धावांची टोटल पहिल्या 2 षटकांमध्ये ठप्प बघायला मिळाले ती केवळ 11 आकड्यावर.
येथून विजयाचा विचार जर आपण केला तर आदरणीय सचिन दादा धनगावकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी सहर्ष स्वागत करीत आहोत STMPLच्या या 7व्या हंगामामध्ये. वेलकम सर. आपल्या येण्याने एक वेगळी शोभा या स्पर्धेला आलेले आहे. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मी चेतन सांबरे यांना विनंती करेन की आपण सचिन दादा धनगावकर यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. वेलकम बॅक. काय गोलंदाजी झालंय. 55 धावांच्या प्रत्युत्तरादाखल रुद्र वॉरियर्स गोलंदाज यावेळेस उत्तुंग उडालेला हा चेंडू पाहायला मिळतोय. स्वतः सुपरस्टार आयकॉन खेळाडू पुढे सरसावला गेलाय. मयूर साबळा आपल्या संघाकरिता अत्यंत महत्वपूर्ण षटक या ठिकाणी हाताळतोय. बघा पहिल्या इनिंग मध्ये आपण केवळ 54 धावा पाहिल्या, परंतु 55 धावा चेस करत असताना जी गोलंदाजी केलंय अद्वितीय बघायला मिळाले. कधी कधी क्रिकेटच्या विश्वामध्ये छोटी धावसंख्या देखील खूप मोठी वाटू लागते. त्याचं कारण आहे प्रेशर, त्याचं कारण आहे दडपण, आणि ते दडपण मात्र या ठिकाणी अनुभवायला मिळतं. आउटस्टँडिंग पीस ऑफ बॉलिंग, दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण बघायला मिळतं. आजच्या दिवसामध्ये अविनाश राजू पवार आपल्याला इन ऍक्शन बघायला मिळतील. एक शतकी खेळ त्यांच्या बॅटमधून जरूर यायला पाहिजे, कारण कालच्या दिवसामध्ये आपण 12 चेंडूंमध्ये जर 50 धावा पाहिलेल्या आहेत तर अविनाश पवारकडे ती क्षमता आहे. 24 चेंडूंमध्ये एक शतकी खेळी ही झालीच पाहिजे. पालघर जिल्ह्याचा पण विचार केला तर अक्षय नरेश घरत काटाळे एक्सप्रेसच्या बॅटमधून मायबाप विठ्ठल रुक्मिणी क्रीडा संकुलामध्ये केवळ 23 चेंडूंमध्ये 100 धावा करण्याचा रेकॉर्ड हा मात्र क्रिएट करण्यात आला, आणि त्या रेकॉर्डची आज बरोबरी करेल का अविनाश पवार हे देखील बघण्यासारखं आहे. शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. मयूर साबळा काय जबरदस्त खेळाडू. हे एक फाउंडेशन आहे, एक म्हणतात ना की लक्षवेधी चेहरा. खऱ्या अर्थाने जी स्पर्धा नियोजित केली ना प्रशांत गोवारे आणि त्यांच्या टीमने, त्याचं हे एकंदरीत फाउंडेशन जबरदस्त. एक दर्जेदार खेळाडू मोठ्या प्लॅटफॉर्मवरती चमकला आणि आज सुपरस्टार आयकॉन म्हणून त्याची निवड होते या मोठ्या फॉर्मॅटमध्ये. खूपच कमी वेळामध्ये त्याने उत्तुंग भरारी घेतली ती क्रिकेटच्या विश्वामध्ये. कोंढाण गाव खुश असेल ज्या पद्धतीने या मयूर साबळाचा खेळ राहिला. धावांची टोटल आपल्याला पाहायला मिळते फलकावर केवळ आणि केवळ 14 या अंकावर. हे तिसरं षटक सुरू आहे. 55 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना जर आपण विचार केला तर 17 चेंडूंमध्ये फारच कमी धावा आपल्याला बघायला मिळाल्यात. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जातोय. या डीप मधून आपण बघू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण हे अनुभवाला मिळालंय. व्हेरी गुड फिल्डिंग. 3 षटकांचा खेळ हा फिनिश होतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर 51-5 15 धावा या बघायला मिळत आहेत. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि 18 चेंडूंमध्ये विजयाचं एकंदरीत लक्ष आपण
कॅल्क्युलेट करून पाहिलं तर 40 धावांची आवश्यकता ही समोर आहे. 18 चेंडू आणि 40 धावा. आदरणीय मुकेश दादा जयराम गोवारी या स्पर्धेचे उपाध्यक्ष महोदय, पाण्याची सुव्यवस्था जे मैदानाच्या आतमध्ये करतायत, खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे. अद्वितीय कार्य हे आपल्याला बघायला मिळतं. प्रोग्रेस कार्ड वरती 15 धावा, 15 रन्सला पाण्याची सुव्यवस्था करा प्लीज. स्वयंसेवक फलंदाजांसाठी देखील पाणी जाऊ द्या. थोडंसं लक्ष केंद्रित करून ठेवायचं आहे, कटाक्ष ठेवायचा आहे. फलंदाजांकरिता पाण्याची सुव्यवस्था होऊ द्या. ते मुख्य खेळपट्टीवर 15 ऑन बोर्ड, 15 धावा. या फलकावर सकाळी येत असताना आणि संध्याकाळी जात असताना सर्व क्रिकेटर्स आपण कृपया करून आपल्या ज्या बाईक्स आहेत त्या 40 ते 50च्या स्पीडने चालवण्याचा प्रयत्न करा. आणि डबल सीट पुरेसं झालं, ट्रिपल सीट येण्याचा प्रयत्न करू नका, कारण हे ग्रामीण क्रिकेट आहे. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळत असताना मात्र आपलं घरदार, आपलं कुटुंब, आपला शिक्षण, आपला व्यवसाय या सर्व काही गोष्टी सांभाळणं खूपच गरजेची गोष्ट आहे. हे कधीच विसरू नका. धावांची टोटल 15 या अंकावर बघायला मिळाले. 3 षटकांचा खेळ फिनिश होतोय. खूप सुंदर आणि अद्वितीय स्पर्धेचं नेटनेटकं आयोजन पालघर जिल्ह्यामधील ही अत्यंत मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. STMPL 2024 सीझन 7 सातत्यपूर्वक एकही वर्ष खंड न पडता ही स्पर्धा पाहायला मिळते. 7व्या हंगामामध्ये अद्वितीय स्वरूपाचं हे नियोजन पाहायला मिळतं. शगुन डेव्हलपरचं हे ऐतिहासिक मैदान अत्यंत पॅरलल स्वरूपामध्ये आणि त्या मैदानामध्ये सुरू असलेली ही महाकाय स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून खूप चांगलं एकंदरीत रंगरूप, ग्लॅमर या स्पर्धेला प्रदान करण्यात आलाय. ते युट्यूबचं जे माध्यम आहे, खऱ्या अर्थाने युट्यूब वाहिन्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. 2016 ते 2024 पालघर जिल्ह्यातील खेळाडू जे सतत समुद्रा पलीकडे पोहोचले ते युट्यूबच्या माध्यमातून. आणि म्हणूनच येथे धावचीची संधी जरूर आहे. आणि सुंदर कार्य विराज तारवेच्या माध्यमातून क्वालिटी बॉलिंग परफॉर्मन्स धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज तंबूच्या आसऱ्याला धन्यवाद. डिस्क चौकी साईबाबांना वंदन. इजे ऑपरेटरच्या माध्यमातून अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म जगद्गुरु सद्गुरु सच्चिदानंद श्री साईनाथ महाराज की जय. रोज लाख इरादे बनते हैं, इरादे बनकर टूट जाते हैं. शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा खुद बुलाते हैं. म्हणतात ना की प्रेम तर सगळेच करतात, परंतु जिच्या प्रेमामध्ये माया आणि ममता असते तिला आई म्हणतात. अरे तेलाने तर सगळेच दिवे लावतात, परंतु जो पाण्याने दिवे लावतो त्यांना साई बाबा म्हणतात. आणि या ठिकाणी खूप चांगलं गीत ऐकायला मिळालं डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. काही गोलंदाजी झालंय. रुद्र वॉरियर सावरखंड या संघाने दर्शवून दिलं की आमच्याकडे 6 षटकांमध्ये जरी डिफेंड करण्यासाठी केवळ 55 धावा असतील तरी देखील आमच्याकडे तो बॉलिंग लाईनअप आहे, आम्ही डिफेंड करू शकतो या इच्छा शक्तीने उतरलेत ते खेळपट्टीवर. केवळ 16 धावा फलकावरती आहेत. 16 ऑन बोर्ड. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक आणि उत्साहवर्धक स्वरूपाचं क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळतं. ते पाटील नेटवर्क्सच्या माध्यमातून STMPL 2024 चा हा रंगतदार, नेत्रदीपक, दैदिप्यमान, भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा पालघर क्रिकेटच्या क्षितिज वलयावरील चंदेरी, रुपेरी, सोनेरी, सुवर्ण अध्यायावर अधिराज्य करणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टॉस होता, व्यवस्थित कन्वर्ट करू शकला नाही तो दीपक बेलकर. गतवर्षी दीपक बेलकरचा रेकॉर्ड आपण पाहिला या स्पर्धेमधील लॉंगेस्ट सिक्सर जो त्याने मिड विकेटच्या कक्षेवरून सजवला होता, आउट ऑफ द पार्क. आणि तोच खेळाडू मात्र पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. धावांची टोटल आहे 17 या अंकावर. 17 ऑन बोर्ड. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सज्ज होतोय आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन. विराज तारवी, रफ्तार का सौदागर. ओहो, यावेळेस मात्र क्लीन बोल्ड. क्या बात आहे यार, काय गती आहे या गोलंदाजाकडे. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. रफ्तार का सौदागर म्हणून मी त्याचा का उल्लेख केलाय. सावरखंड एक्सप्रेस
म्हणून मी त्याला का संबोधलं हे दर्शवून देतोय. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी, फलंदाज बाद. तारीफ तेरी निकली है दिल से, आई है लब पे बन के कवाली, शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली. धन्यवाद डिस्को चॉकी. यानंतर संदेश भोईर यांच्या माहितीसाठी एका बाजूने आपण पाहणार आहोत 1000 सारखा संघ असेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवानी स्पोर्ट्स सावरे अशा दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज गुड लेंथ गुड लाईन, काय विश्लेषण राहिलंय. चेंडूंची संख्या जर आपण त्यापासून पाहिली तर षटकामधील 5 चेंडू फेकून झालेत. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या एकंदरीत पहिल्या चेंडूचा विचार जर आपण केला तर रनआउट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथ्या चेंडूवर गडी बाद आणि 5वा चेंडू निर्धाव. अशा स्वरूपामध्ये विश्लेषण. ब्रँड ऑफ सावरकंड विराज तारवी, सुपर बॉलिंग, दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण. ते चेंडूला फक्त दिशा द्यायची होती ती फलंदाजाला, परंतु समन्वय जुळून आलेला नाहीये. फलंदाजी मार्कवर आपण बघू शकतायत लारा सांबरे औंढाणी या गावामधून बिलॉंग करतो हा खेळाडू. चांगला एक्सपिरियन्स प्लेअर आहे आणि खास करून रचनात्मक फटके खेळण्यामध्ये महारत असलेला खेळाडू. जेव्हा जेव्हा औंढाणी संघ आपण खुल्या गटामध्ये पाहतो तेव्हा मात्र अत्यंत भरवशाचा महत्वपूर्ण खेळाडू म्हणून लाराची ओळख राहिलाय. आणि मी जो उल्लेख केला होता बघा, रचनात्मक फटके खेळणं हे त्याचं एकंदरीत स्पेशालिटी राहिलंय गेल्या अनेक वर्षांमध्ये. खास करून ऑन आणि ऑफ दोन्ही देखील 360 डिग्री मध्ये खेळणारा खेळाडू आहे, परंतु जास्तीत जास्त लॉंग लेगला तो प्रेफर करतो आपल्या फलंदाजीमध्ये. धावांची टोटल आहे फलकावर 2/0, 20 या अंकावर. अधिकृत स्वरूपामध्ये षटक जर आपण पाहिले तर ॲक्युरेट 4 षटकांचा खेळ हा फिनिश होतोय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर फलकावरती आहेत त्या 20 धावा. आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 35 धावांचं टार्गेट हे समोर. धन्यवाद डिस्क जॉकी, वेलकम बॅक. शेवटचे 12 चेंडू जे शीर्ष अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूंमध्ये तब्बल 35 धावांचं टार्गेट समोर पाहायला मिळतं. चांगल्या पद्धतीने या देखील चेंडूची पिचिंग. सुपरस्टार आयकॉन खेळाडू मयूर साबळाच्या माध्यमातून चांगल्या संघाची उभारणी पाहायला मिळते. अविनाश सरप या स्पर्धेमधील एक अत्यंत चाणाक्ष क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मध्ये चांगले 7 या खेळाडूची. ऋषिकेश तरे ब्रँड ऑफ पोपोले आपल्याला बघायला मिळतात आजच्या दिवसामध्ये. चांगला अष्टपैलू खेळाडू विक्रमगड तालुक्यातून बिलॉंग करतोय. विराज तारवे सद्यस्थितीमध्ये चेंडूला स्टॉप करतायत. ब्रँड ऑफ सावरकंड मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल हेमंत गोवारी स्वतः संघ मालक जे इन ऍक्शन आहेत शॉर्ट दरम्यानच्या क्षेत्रामध्ये. एकापेक्षा एक सर्रास खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. चैनात दिसल्यासारखा एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय शॉर्ट फायनलिंगच्या क्षेत्रामध्ये. ब्रँड ऑफ सातिवली हर हुन्नरी खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ पाहायला मिळतोय. रुद्र वॉरियर सावरकंड यष्टांच्या मागे मिस्टर प्रमोद खांडेकर ब्रँड ऑफ तांबड माळ एक ताकदवर फलंदाज पंच दर्शवतायत. येथे निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता अनुभवाला मिळते. गुड क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, प्युअर क्रिकेटचा आस्वाद या स्पर्धेअंतर्गत लारा याचा पुढील फटका आपल्याला पाहायला मिळतोय. येथे गोलंदाजांनी जणू काही या सामन्यामध्ये फलंदाजांना पूर्णपणे धावांची बंदी करून ठेवलंय. जबरदस्त. म्हणजे 8 नोव्हेंबर 2016 मध्ये आपण ऐतिहासिक निर्णय पाहिला तो भारत सरकारचा नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून नोटबंदी झाली होती. मैदानाच्या आतमध्ये धावांची बंदी ही आपल्याला अनुभवायला मिळते. धावा येतच नाहीयेत. खास करून मोठे फटके हे पूर्णपणे तटस्थ झालेले आहेत. कुठल्याही प्रकारे आपण पाहिलेला आहे चौकार किंवा षटकार आलेले नाहीयेत. गोलंदाजीचा स्तर हा मात्र उच्च श्रेणीय बघायला मिळालाय. धावांची टोटल आहे फलकावरती केवळ 23 या अंकावर. विजयाचा जर आपण येथून कॅल्क्युलेशन करून पाहिलं तर जवळपास रोशन जाधव आम्हाला सूचित करतायत 32 धावांची आवश्यकता आहे. ती उर्वरित 7 चेंडूंमध्ये अशा स्वरूपाची स्थिती ही पाहायला मिळते. यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक लारा सांबरे
वारे साइड स्क्रीनचा वेध घेणारा फटका ब्रँड ऑफ औंढाणी षटकार 6. डिस्क जॉकी 6 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 6 चेंडूंमध्ये तब्बल 26 धावांचं टार्गेट आईगावदेवी टेन या संघासमोर पाहायला मिळतं. खूप चांगली संधी जी उपलब्ध करून देण्यात आली या संघाला आदरणीय धर्मेशजी दळवी आणि विलासजी घाटाळ यांच्या माध्यमातून आईगावदेवी टेन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 26 धावा असं समीकरण असताना बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर ऋषिकेश तरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकामध्ये भोपोली वरून बिलॉंग करणारा खेळाडू ऋषिकेश तरे आणि ऋषिकेश पराड फेमस आहेत. जर आपण विचार केला वाडा विभागामध्ये खूप सारे क्रिकेट हे प्लेयर्स खेळत असतात आणि पॉप्युलर प्लेयर्स म्हणून त्यांची ओळख बघायला मिळते. ते आदिवासी समाजातील क्रिकेटच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडू येथे निर्धाव आलेले आहेत. आता औपचारिकतेकडे हा सामना वाल आहे कारण 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 26 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. फॉर्मॅलिटी जी शेष अवस्थेमध्ये आहे. आजच्या दिवसामध्ये खूप सुंदर पद्धतीने लहान बाळ गोपाळ आपल्याला बघायला मिळत आहेत या स्पर्धेअंतर्गत. येथे मोठा फटका सजवला गेला आहे. तो दीपक बेलकरच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क, परंतु थोडासा उशीर झालेला आहे. हे फटके मात्र या आधीच्या षटकामध्ये अपेक्षित होते कारण येथून मात्र फॉर्मॅलिटी आपल्याला बघायला मिळते. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 20 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळते. फलकावर 35 धावा हे सजलेले आहेत. STMPL 2024 हा महाथरार महासंग्रामात सलग या स्पर्धेचा 4था दिवस आपल्याला अनुभवायला मिळतोय. मॉर्निंग सेशन मध्ये व्हेरी फर्स्ट मॅच इन ऍक्शन आहे. लॉफ्टचा फटका आहे ऑन साइडला, 1 बाउन्स अँड ओव्हर द बाउंड्री लाईन. चौकार 4 धावा. जयेश मोरे सरांचा इशारा मात्र या ठिकाणी पोहोचला जातोय आणि या चौकाराच्या सहाय्याने धावफलक जरूर वधारलं गेलंय. प्रोग्रेस कार्ड वरती 39-39 या अंकावर. दूध उतू गेल्यानंतर शोक करण्यात अर्थ नसतो आणि तशीच काहीची स्थिती या सामन्यामध्ये. नेट रन रेट करिता या धावाच्या महत्वपूर्ण जरूर गणल्या जातील परंतु विजयाच्या समीप मात्र पोहोचू शकणार नाहीयेत कारण अजूनही फलकावर केवळ 16 धावांच्या टार्गेट समोर आणि केवळ 2 चेंडूंचा खेळ उर्वरित स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. ऋषी आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन लोअर फुलटॉस आहे. ऑन साइडला त्या ठिकाणी अविनाश सराफ अर्थातच वॉर्नर ब्रँड ऑफ दुर्वेश चेंडूला स्टॉप करतोय चांगल्या पद्धतीने आणि तत्पूर्वी आपण बघू शकाल फारच धीम्या गतीने धावफलक पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचलं ते 4 0-40 या अंकावर. खूप सुंदर गोलंदाजी केली ती रुद्र वॉरियर सावरखंड या संघाने. 35 चेंडूंमध्ये केवळ 40 धावा खर्च केल्या आणि कालच्या दिवसामध्ये ज्या मैदानामध्ये आपण 98 धावा चेस होताना पाहिल्या त्याच मैदानामध्ये आज सकाळच्या सत्रामध्ये 55 धावा मात्र डिफेंड झालेल्या आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स रुद्र वॉरियर सावरखंड. 2 गुणांची कमाई. संघमालक जरूर खुश असतील. सुरेंद्र दादा गोवारी आणि हेमंत दादा गोवारी हार्ड लक. आईगावदेवी टेन मी विनंती करतोय दोन्ही देखील संघ आपण हस्तांदोलन करावं.